पुण्य फळली बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झालू सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आजी फिटले माझी कोडी बहुता जन्माची साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे अलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता आजी पिटले माझे कोडे बहुता जन्माचे साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुखे संतासी आधारो लोटांगणी आलो वैष्णव भार देखून आजी फिटले माझे कोडी बहुता जन्माची साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे प्रस्तुत वैकुंठवासी श्रीयुत दशरथराव महादेवरावजी भिशे यांच्या 28व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम मोजे सोमनाथ बोरगाव कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचे बंधू एवं त्यांचे दोन्ही चिरंजीव अर्थात श्रीयुत अनिल महादेव भिशे आणि त्याचबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव आपल्या मातोश्रीची आज्ञा अर्थात विमलबाई दशरथ भिशे या माऊलीची आज्ञा शिरोधारी मानून दोन्ही चिरंजीवांनी अर्थातच ज्ञानोबा आणि तुकाराम पारिवारिक जीवनात त्यांची एक भगिनी अर्थात वर्षा संतोष मुळे दैठणेकर वडिलाप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशानं गेली 28 वर्ष लगातार कमी अधिक प्रमाणात हे पुण्यस्मरण साजरं होत आलंय सबंध कुटुंब लहान थोर धन्यवादाला पात्र आहे विठ्ठल चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय संत भेटीनं जीवाच्या जीवनातल्या समस्या कशा सुटल्या जातात याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अभंग. पहिली गोष्ट संत भेट ही बाबच कशी आहे हा बहुअवघड आहे संत भेटी संत भेटी परी जग जेठी करुणा केली. कसे संत भेट ही अवघड आहे झालीच तर जीवनात समस्याच राहत नाहीत. काय जेवढ्या अडचणी जेवढी संकट जेवढ्या समस्या आहेत त्याच्यावरला एकमेव तोडगा म्हणजे संत भेट. संतांची भेट झाली जगातल्या सर्व अडचणी सुटतात एकदाच. काय ही ताकद आहे त्यांच्या भेटीची. भेटच एवढी मौलिक आहे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जाचे भेटी
होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, दुखावरे जगती, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. तुका म्हणे ज्याची भेटी, होय संसाराची तुटी. संसार म्हणजे जन्ममरण. जन्ममरणासारखी परंपरा कायमची नष्ट करायची ताकद संतांच्या भेटीत आहे. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक, त्याचं ध्रुवपदच आहे. होतील संताची या भेटी, म्हणजे संत भेट जीवाच्या जीवनातल्या संबंध समस्या एकदा सोडवणारी भेट आहे. पॉवरफुल आहे. पण अडचणी एकच आहे, बहु अवघड. संत भेट कशी आहे? अवघड आहे, अवघड. हा, नको त्यांच्या भेटी यरवळी होतात. भेटू नाही ती यरवळी भेटतीत माणसाला. काय ज्ञानोबा म्हणतात, येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. येर बहुत जोडती किरीटी, पण भेटावा तो महात्मा, समाहात्मा सुदुर्लभा. तो महात्मा बहुनाम जन्मनामंती, ज्ञानवान मां प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति, समाहात्मा सुदुर्लभा. असा महात्मा मिळणं दुर्लभ आहे, दुर्लभ. भेटतच नाही का? भेटतो ना. त्याला पुण्याई असावी लागते. त्याला गरज कशाची आहे? पुण्याची. पुण्य कमी जमत नाही. पुण्य पाहिजे बहुत, आणि जन्म जन्मांतरीचे संचित. काय पुण्य बी कमी जमत नाही संत भेटीला. नाथ महाराज सांगतात, निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. अनंत पुण्य, आणि ती पुण्य बी या वर्षीची त्या वर्षाला विनेवरली धूळ फुकलेलं जमत नाही. काय लगातार केलेली पुण्याई लागती. काय रोकड्यालाही जे पाठोवाटी, पाठोवाटी शब्दाचा अर्थ एका पाठ एक, लगातार केलेली पुण्याई लागती त्याला. आणि रोकड देंगे दिलांगे नाही चल पाएगा. तै होय भेटिया हरिप्रियाची, तरच भेट होती. असं आहे ती. आणि पुण्य पुष्कळ पाहिजे, भरपूर पाहिजे. अहो काही बी भरपूर पाहिजे म्हणल्यावर त्याला पिकवावं लागेल ना. हा, पिकविल्याशिवाय वाढतंय का? अहो कोणतं बी धान्य कणगीत बिळदात टाकून वाढत आहे का? ती वाढत नाही. त्याला काय करावं लागेल? त्याला शेतात नेऊन पेरावं लागेल, त्याची निगा करावं लागेल. हा, जोपासावं लागणार आहे त्याला. आणि पेरायचं म्हणलं की जमीन घरची बी असली तरी फुकट पीक देते का? वडलो पार्जित घरची जमीन आहे. हा, फुकट पीक दिलंय का नारायणराव तुम्हाला? फुकट पीक देत नाही महाराज. त्याला मेहनतच करावं लागतं. तुकोबऱ्या सांगतात, मी राशीचे मोहून शेत नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे. राशीचे मोहून शेत नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे, नाही देत पिकाऊगे. मिराजदारीचं म्हणजे वडलोपार्जित आपल्या नावावर आलेलं. अहो समजा भाऊ वाटण्या होतात का? होत नाहीत. वडिलाच्या नावावरल्या इस्टेटीच्या खाली भाऊ वाटण्या होणार.
आणि भाववाटणी झाली. जी आपल्या नावानं आलेली राशी आहे, मेरी राशि का दूसरा नाम होता है मिराशी. लक्षात आलं का नहीं? जो राशि हमारे नाम से चुन दी गई राशि या विभाजित कर दी गई राशि, मेरी राशि का नाम मिराशी कहलाता. मिरासदारीचं क्षेत्र म्हणजे वडलोपार्जित आपल्या नावावर, आपल्या भाषेत घरची जमीन. आपल्या भाषेत कसली जमीन दशरथ महाराज? घरची जमीन. आता घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक दिलंय का? फुकट दिलंय का? आता तान हाणता येते, फुकट हाणता येते, त्याला घासावीच लागली. घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक देती का? देत नाही महाराज, मेहनतच करावं लागतं. हो न करिता निगाल करिता कैसे येती कना हातासी ते, कैसे येती कना हातासी ते, न करिता निगाल करिता कैसे येती कना हातासी ते, कैसे येती कना. न करिता निगा न काढिता तन, कैशेनी ते कन येती हाता किंवा हाताशी ते. म्हणजे याचा अर्थ असा, फुकट जमीन पीक देती, देत नाही. कोणती घरची असू, बटाईची, मुनाफ्याची, खरेदी खत, साठे खत, लाटलेली कसली बी असू द्या, काय कुळ कायद्यात आणलेली, कोणती बी जमीन असू द्या, शेवटी मेहनत मागतेच. फुकट पीक देत. न करिता निगा न काढिता तन, कैशीनी ते कन येती हाता. किंवा विचार करा, मेहनत करायची. समजा एखाद्यानं हिवाळा संपत आला की नांगरली, उन्हात तळपू दिली, चैत्र वैशाखात मोगडा पाळीत वेचणी फुकणी करून वाट बघत बसला. कशाची? पावसाची. बर, पाऊस पडल्या पडल्या पेरतेत का? इकडे पाऊस पडला नाही का? पडला. पडल्या पडल्या पेरतेत? बोला पाटील, पेरतेत? हा, पेरीत नाही. शहाणा शेतकरी त्याला वाट बघत बसतो. कशाची? वापशाची. आणि वापशाला फार मोठी किंमत दिली शास्त्राने. कशाला? वापशाची किंमत सांगू तुम्हाला, तुम्ही खुश होताल. किंमत ऐकल्या नीट लक्षात घ्या. बायका पोरावाल्या माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळतंय वापसा सांभाळल्यावर. माझं बोलणं ऐकलं का नाही? दशरथ महाराज नीट ऐक. काय? बायका पोरावाल्या माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र शास्त्र संत बहाल करतात. कधी? हो विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. वापशाचं नाव, वापशाचं नाव आहे विधी. वापशाचं नाव काय? विधी. विधीने सेवन, विषयाचं सेवन, पण कसं? विधीने सेवन, विषय त्यागाते समान. शास्त्रानं घालून दिलेल्या विधीप्रमाणे जर विषयाचं सेवन केलं तर विषय त्याग केल्या एवढं प्रमाणित करतं शास्त्र त्याला. म्हणजे सांसारिक माणसाला देखील ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळतंय, पण विधीपूर्वक विषयाचं सेवन करावं लागतं. हा, मग किंमत कशाला? वापशाला. काही येडी उठत तिथं चिबडीत पिरीत. कशी पिरीत? चिबडीत.
ऐका त्याच्या पावत्या, त्या पावत्या वाचतो अगोदर. हे बघा, चांगलं सांगायच्या अगोदर वाईट सांगितलं म्हणजे चांगल्याला किंमत येते. ज्ञानोबा म्हणतात ना, त्याचे ते त्याज्यावया लागी, ग्राह्याचं घरण उशिरा झालं तरी चालेल, पण त्याज्याचा त्याग अगोदर झाला पाहिजे. बरं, दारू अगोदर सुटावी का माळ अगोदर घालावी? म्हणजे काय अगोदर व्हावं? दारू अगोदर सुटावी मग माळ घालावी. जाहीर आहे ना, त्याज्याचा त्याग, ग्राह्याचं ग्रहण उशिरा झालं तरी चालतंय. तसं चांगलं उशिरा कळू द्या, पण वाईटही ही वाईट रूपानं कळणं गरजेचं आहे. आता इथं मुद्दा आहे, विधीचा वापसा जर चुकविला, तर ज्ञानोबराने इतक्या गोंडस पावत्या वाचल्यात त्याच्या. ज्ञानोबरा सांगतात, विधीची वाप चुकवी, अन्यायाची बीज रोपवी, कुकर्माचा करी राबू जरी. आता परिणाम आहे का, तरी तयाची सारिखे, असंभाव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. तरी तयाची सारखे ना, संभाव्य पाप पिके पुण्य नाही. काय, विधीचा वापसा चुकविला आणि अन्यायाचं बीज रोपविलं की, कुकर्माचा राब केला की त्याच्यासारखंच पाप बी पिकतंय. आणि मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी, कोट्यवधी जन्मजीवाला दुःख भोगत राहावं लागतं. मग ह्याला पर्याय एकच, वापसा सांभाळला पाहिजे. तुम्हाला आपल्या गावठी भाषेत सांगतो, कळलं अशा भाषेत. काय कळाव्या भाषेत सांगितलं म्हणजे माणसाला लवकर टच होत आहे. आपल्या साध्या भाषेत आहे, विधीचा वापसा चुकविला म्हणजे चिबडीत पेरलं समजा. वापसा न होता पेरणं म्हणजे कशातली पेर म्हणते त्याला? चिबडीतली पेर. आता चिबडीत पेरल्यावर उगवत नाही का? उगवत. वलीमुळं दाण्या कोंब फुटतो, पण अडचण अशी होती त्याच्यात, काय, खालून वलीमुळं फुटलेल्या दाण्याला, कोंबाला, कवळ्या कोंबाला वडला पापोडा कडक होतो. आपण शेतकरी आहोत, चिबडीत पेरल्यावर वरला पापोडा कसा होतो? कसा होतो? कडक होतो, कडक. खाल्ल्या नाजूक कोंबाला वरल्या कडक पापोड्याला छेद करून सरळ वर येता येत नाही महाराज. मग जिकडे जमीन फाटली असेल, भळ पडली असेल, चिरली असेल, तिकडं वाकडं जावं लागते. आणि मग येतानाच बाबो, मग त्याच्यासाठी वापसा सांभाळायचा. त्याच्यासाठी वापसा लक्षात येईल का? वापसा अति महत्वाचा आहे महाराज. वापसा चुकविला मग ही मोड अशी जन्माला येते. म्हणून त्याच्यासाठी वापशाला फार मोठी किंमत दिली शास्त्राने. पण एक आहे मात्र, वापसा व्हायला ह्या नावाखाली वल उठून जाऊ नये. हे बी सांभाळावं लागते, लक्षात ठेवा. बीजन पेरी खडकी, ओल नाही ज्याची बुडकी. त्याला ओला असणं, खरी पेरणी तर अशी आहे महाराज. खोल ओली पाडे ते बीज उत्तमा,
उथळाचा श्रम वाया जाय. उथळपणा कामाचा नाही. अहो बी जर वर राहिलं तर पाखरं खाऊन जाते. म्हणून खोल ओली पडे ती बीज उत्तम. त्याच्यासाठी शहाणा शेतकरी निवळ पेरणी करून बी ग बसत नाही. काय ग बसतो का? मग पेरणी करून मागून राशनी नाही तर लोड करतो. का? बियाला झाकणं महत्वाचं. जानवराची भाषा आहे का? ना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले. पेरलेल्यावर पांघरून टाकतो. त्याला माहिती आहे आता सिद्धांत आहे का? तैसी झाकी निपजले दान पुण्य. केलेलं दान केलेलं पुण्य झाकून टाकायचं. लोकापुढं त्याचं वक्तव्य करायचं नाही. अहो पॉवरफुल औषधाच्या ज्या बाटल्या आहेत कंपनीच त्याला डबल बुचणं देते. एक वरलं टोपण आहे मध्ये एक लबराचं टोपण देते. का? तोंड उघडं राहिलं की पावर राहत नाही. म्हणून केलेलं पुण्य केलेलं दान सांगायचं नाही, बोलायचं नाही. आणि माणसाली ते इतकी बारकी नाद आहेत. चहा पाजू पाजू सांगतात माणसं विढाल विढाल. तैसी झाकी निपजले दान पुण्य. दान आणि पुण्य केलेलं झाकून टाकायचं. आणि एकदा रासनी लोड करून 2-4 दिवसानं येडा करायला जातो शेतकरी. पूजोनी देव पाहिजे पेरोनी शेतात जाईजे आणि तो शोनी प्रसाद घेईजे आथितीचा. 2-4 दिवसांनी येडा करायला जावं लागतं. कशासाठी? कसं वापलंय ते कळते. दाट पातळ बेरलेलं हे सारं कळत असते. आणि एकदा 4 कोपरे बराबर आलंय असं कळलं की थोडं अधून मधून निवडावे तन निवडावे तन शेती करावी जतन. महाराज म्हणतात अधून मधून काय करावं लागतं? जरा तण निवडलं पाहिजे. निवडावे तण शेती करावी जतन. थोडं खत पाणी घालून पद्धतशीर वाढविलं आणि एकदा पोटऱ्यात आलं. कुठं? पोटऱ्यात. म्हणले की आसुरबाला ऐका येत नाही. पोटऱ्यात आल्यावर महाराज निव्वळ मुरमाड जमिनीवरला सुद्धा चांगली लपखांत. पोटऱ्यात आल्यावर आणि निव्वळ माड रानावरला असू द्या, काय निव्वळ कुसळ रानातला असू द्या, फुलक फुकी असू द्या, आणि ते चांगला आकार आणून दाखवितोय. कधी? पोटऱ्यात आल्यावर. हां, ते वातावरण शेतकरी खुश होतो महाराज. पण जी जाणकार शेतकरी ते खुश होत नाही. त्याला माहिती आहे काय अजून कसंही पोटऱ्यात किती बी लपक चांगली मारली आणि किती बी झलकाय लागलं आणि किती बी झळकून दिसायला लागलं तरी शहाणा शेतकरी निस्वल्याशिवाय खरं म्हणत नाही. काय? कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बरेच बाप आम्हाला म्हणतात महाराज जगातली लेकरं आहेत पण आपली वेगळीच आहेत. मग आमच्या लक्षात येते बहुतेक अजूक निस्वला नसावं. कारण ही कधी कळती जात, कधी कळती, कधी कधी कळती निस्वल्यावर विठाला नाही तर
कालरला धरू म्हातारे सांगतील महाराज जगात बी लेकर आहेत पण आपली वेगळीच आहे. हा म्हणतो जरा थांबा अजून निसवलं नाही कारण ही जात कळी कळती मग निसवल्यावर. महाराज निसवायच्या टायमाला मधूनच जर काळा कोंबा आला र बाबा झाली कथाची कहाणी. काय उपयोग आहे त्याचा हा आहे का नाही. आणि कधी कधी काय होतंय निसवत आहे फुलवारा लागतो पण दाणेधरीपर्यंत फुलवारा जर नाही टिकला मधीच वारा गाराचा झपका झाला काय नाही महाराज नुसत्या पिशा हातात येतात. काय कुठल्याच थराला नाही नोकरी लागणे इतकं शिक्षण नाही आणि घरी बसून ठेवायला परवडत नाही. आणि कामधंदा कुठला नीट करीत नाही. मग अशा टायमाला कनेविन सोपटी कणशेला गली घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर. थोडक्यात मुद्दा एकच चांगला फुलवारा लागून दाणे धरले पाहिजेत आणि दाणे धरून ते टिकले पाहिजेत. हुरड्यातून भेड झालं पाहिजे. पण कधी कधी काय असते भेड झालंय खोडायला आलंय आणि एवढ्या नेटात जर पावसानं झपका दिला तर ती मार्केटला मार खातोय महाराज. मनावा असा कलर नसल्यावर मनावा असा हुंडा मिळत नाही. काय कलर नसल्यावर हुंड्यात मार खातोय पुन्हा. हा म्हणजे याचा अर्थ काय मनाव तेवढं मार्केट चलत नाही का चलतंय नाही असेल तसं भागून घ्यावं लागतंय. हां कलरवर बी बरंच फायनल होत आहे ना नाही कसं. हां मग शेवटी सही सलामत जर घरी येऊन पडलं तर समजायचं काय पुण्य फळले बहुधा दिवसा म्हणतात त्याला वाट बघावं लागते. शेतकरी अडाय अहो खायचा घास मातीत पितोय. आता काय करायला शेत आता सध्या करायला अहो खायचा घास मातीत कालवायले का त्याला माहितीये एका बीजा केला नाश मग भोगिले मग भोगिले गणेश मग भोगिले गणेश एका बीजा केला नाश मग भोगिले गणेश मग भोगिले गणेश मग भोगिले गणेश. दशरथच्या पोराच्या डोक्यावर परिणाम झालाय का डोके फिरलेत काय ज्ञानोबाचं तुकोबाचं डोकं फिरले बे 28 वर्ष झाले एवढा मोठा खर्च करायले माथे फिरूत काही का डोक्यावर पडली ती त्यांना माहितीये एका बीजा केला नाश
मग भोगिले कनीस. आता एवढं केलंय, पण पुढं कणसाच्या रूपानं हजारो दाणे घेऊन एक दाना घेऊन येणार आहे. आता 4 पात्र उठविलेले हे पिढान पिढीला कायम छाया करणार आहेत. इतकी येडी आहेत काय. 28 वर्ष हे पुण्यस्मरण चालू आहे. त्यांना माहितीये काय. तुका मने पितरा आशीर्वाद देती कल्याण तुका मने पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. काय इच्छिते काय कल्याण म्हण. काय इच्छिते कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. आपल्या कुळाचं कल्याण व्हावं असे आशीर्वाद देतात महाराज. आणि पितराचा आशीर्वाद ज्यांना मिळालाय ना, त्यांच्या वैवाहिक जीवनात, प्रापंचिक जीवनात, गावठी भाषेत त्यांनी माती हातात धरू द्या सोनं होत. त्यांची लेकरं, संतती, भावी पिढी सुसज्जन निघणार, बुद्धिमान निघणार, ज्ञानी निघणार, गुणी निघणार, धनी निघणार. ही ताकद आहे पितरांच्या आशीर्वादाची. 28 वर्ष दोन्ही बंधूंनी पुण्यस्मरण टिकवले आईच्या सांगण्याहून. धन्यवादाला पात्र आहेत महाराज. त्यांना माहिती आहे पेरायला जाताना अश्रुबार पेरायला जाताना हातात बी घेऊन जात. पाटील कसं नेते असं हातात पिशवीत घेऊन जाते बी. आणि आणताना मग गाडी यावरी वाहते, मग गाडी यावरी वाहते, मग गाडी यावरी वाहते, मग गाडी यावरी वाहते. बीज पेरीचे मग गाडी यावरी वाहते, मग गाडी यावरी वाहते, मग गाडी हे बीज पेरीचे मग गाडी यावरी, मग गाडी यावरी वाहते, मग गाडी यावरी वाहते. बीज पेरी शेती आणि मग गाडी यावरी वाहती. अहो पेरायला नेहताना पिशवीत नेहतय, पिशवीत हातात वागवीत. आणि आणताना गाड्याची गाड्या भरून आणत. काय ही वडिलाचं पुण्यस्मरण एवढ्या वर्ष टिकवलंय. हे पिढान पिढीला बिशी परिवारावर छाया करीत चालणार पुण्यस्मरण. ही पावर राहती पावर. काय कुळामध्ये कुठं बी काही उगवतं वय काही उगवतंय. अवजी पेरलंय तीच उगवते. आपली जुनी भाषा आहे. काय उगवतंय नानमराय सांगतात, साळी ताकनु मने मी नुगवे साळीपणे, तरी आन काही करणे अशी स्वभावाशी. पेरताना साळ पिरली आणि मी साळीच्या रूपात उगवणार नाही असं म्हणायला होतंय वैदी. साळीचा कनु मने मी नुगवे साळीपणे, तरी आन काही करणे अशी स्वभावाशी. तो साळीच्या रूपानच येतो. पेरताना जी पेरलंय तीच उगवणार ना. अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाचे त्याची पुढे चाली. अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली त्याची पुढे चाली. पेरताना अमृताची फळे. पेरतानाच बी तसं पेरलंय म्हणल्यावर त्याची पुढे चाली बीजाची. तीच पुढं परंपरा टिकत असते. आ जसं पेरलंय तसं उगवतंय. जग जाहीर आहे. म्हणजे अहो पेरी कडू जी रे मागे अमृत फळे.
पेरू कडूची रे मागे पेरी कडूची रे मागे अमृत फळे पेरू कडूची रे मागे आरकी वृक्षा केळे कैसे येती आरकी वृक्षा केळे कैसे येती आरकी वृक्षा कैसे अर्घे वृक्षा कैसे पेरी कडूजी रे मागे अमृत फळे त्याला अमृताची बी असावं लागते तर अमृताची फळे हा पेरी कडूजी रे मागे अमृत फळे आरकी वृक्षा केळे कैसे येते आरकी वृक्ष म्हणजे रुटीचं झाड म्हणून रुचकीच्या झाडाला केळे येत असतात का आरकी वृक्षा केळे कैसेनी येती याचा अर्थ जी पेरलंय ते उगवतंय आणि म्हणून पेरताना विचार करून पेरणी केली पाहिजे काय जी पेरलंय तीच उगवते आणि तीच फळं बी येत असतात मला बीजतैसी फळे येती निर्वाणी म्हणून एकच पेरणारा त्याला माहिती पुढं कणसाच्या रूपानं अनेक दाणे येणार आहेत तुकोबाराय म्हणतात पुण्य फळले बहुता दिवस 28 वर्ष लगातार ही परंपरा पुण्यस्मरणाची टिकवली याचा स्पष्ट अर्थ आहे काय की हे पुण्य फलीभूत झाले पण काय असतंय बघा तुमचं पुण्य फळाला आलंय म्हणा तुमचं काम झालंय आता तुम्ही ऑफिशियली कामात कुठं गेलात का गेला नाहीत गेला मग कोणत्या बी अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला विचारलं साहेब आपलं काम हो हो पाटील तुमचं काम झालं शहाणा पाटील तोंडी खरं धरतो का गावठी मन हिंदी मध्ये कहावत है 100 बखा और 1 लिखा वाली बात है 100 बार कहने की अपेक्षा 1 बार लिख लिया बात कर अब काम हो नाही तर नो ओ साहेब आपलं काम ओ तुमचं काम होत नाही माणूस नाराज होत नाही हुशार माणूस असला तर तो म्हणतो साहेब तुम्ही बी अडचणीत येऊ नका काम होतच नसलं ना तर विनाकारण तुम्ही बी त्रास घेऊ नका फक्त लेखी द्या होत नाही म्हणून आता कसं टच झालं म्हणजे देतय का ते देतय का लवकर नरेंद्रराव देतय का देत नाही त्याला माहिती है कहीं ऊपर से जब बुलाया जाए तो फिर बड़ी मुशाबत हो सकती है म्हणजे याचा अर्थ असा आहे काम झालं याला प्रूफ असावा लागतो काय ओशी काही ना काही कशावर ठरवायचं तोंडी काय कराय मग काम झालं याला किंमत कधी शिक्कामोर्तब झालं आणि कसं असतंय बघा नियोजन अधिकाऱ्याचा सैन शिक्का त्याला वर्क ऑर्डर म्हणतात काय म्हणतात त्याला वर्क ऑर्डरवर नियोजन अधिकाऱ्यात सैन शिक्का झाला आणि दुसऱ्या क्षणाला सरकार डासळलं काम होतंय का होत नाही एवढंच बोला 100% काम होतंय किंमत कशाला आहे अहो शिक्क्याला किंमत आहे का नाही कशाला किंमत आहे शिक्क्याला किंमत आहे महाराज हा आणि मग तुमचं पुण्य फलीभूत झालंय ह्याला प्रमाणित हो भाग्य उदयाचा ठसा किंमत कशाला आली त्या ठस्याला हे बघा आपल्या आपल्या मतदारसंघातली माणसं नाराज होऊ नयेत म्हणून बरेचसे मंत्री महोदय समोर आल्यावर नाही म्हणता येत नाही म्हणून बोगस पत्र देतात संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं असते साहेबाचं पत्र आणा आपण काम करू मग ती गेले साहेब आपल्याला पत्र पत्र दिलं पाटील आले ते अंदी पत्र हां दिलं पत्र गेलं पाटील ह्या बघा पत्र त्या अधिकारी पत्र घेते आणि कचऱ्यात टाकून देते त्याला माहिती हे नुसतं पत्र आहे पत्र कोण मानी वंदितील शिक्का पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची मुळे नुसत्या पत्राला किंमत आहे का नाही नाही हा त्या
पत्रावर काम करायची सही शिक्का लागतो. एकांदर शिक्का पाठ बिलाई लोका म्हणे तुका नामाचा धारक कसे किंमत कशाला आहे? शिक्क्याला किंमत आहे. काम झालं म्हणून कशावर ठरवायचं? शिक्का पडला की काम झालं. हा बघा, सेवकाला शिपायाला उठून उभा राहून रिस्पेक्ट देतो का कलेक्टर? कलेक्टर क्लास 1 अधिकारी शिपायाला समोर बघितल्या बघितल्या उठून उभा राहून या बसा सादर आतिथ्य करतो का? नाही करीत. पण तुकोबाऱ्या सांगतात तो शिपाई राष्ट्रपति भुवन से पत्र साइन सिक्का लेके आया हुआ तो है तो सिपाही, लेकिन राष्ट्रपति भुवन से वो पत्र लेकर वो भी साइन सिक्का राष्ट्रपति भुवन की मोहर लगाई हुई पत्र लेके आया हो तो फिर तत्काळ उठून उभा राहून म्हणतो या बसा. गौरव सेवका त्याची मुळे विडाला. म्हणजे किंमत कशाला आहे? त्या शिक्क्याला किंमत आहे. राष्ट्रपती भुवनचा शिक्का आहे ना, महाराज अधिकारी केवढा बी असो, क्लास 1 सुपर क्लास 1 उठून उभा राहून रिस्पेक्ट द्यावा लागतो. गौरव सेवक ही इथंच नाही, देशी चाले सिक्का देशी चाले सिक्का देते कोण मानी देशी चाले सिक्का. अहो देशाच्या कान्याकोपऱ्यात कुठं बी जाऊ दे, राष्ट्रपती भुवनचा सिक्का चालतो का? चालत नाही. हा, त्याला महाराष्ट्र त्याला अमुक राष्ट्र नाही. कुठं बी जाऊ दे देशात, देशाच्या कान्याकोपऱ्यात तो सही शिक्का. देशी चाले सिक्का तेथे कोण मानी रंका. म्हणजे किंमत कशाला आहे मग? शिक्क्याला. हा, रोका माना की सिक्का माना, रोका सिक्का तत्समाना. तुकोबार आहे म्हणतात. रोका काय? रोकड दिलं काय? सही शिक्का मारून दिलं काय? टक्केवारीनं सारखंच आहे. हा, म्हणजे याचा अर्थ असा आहे शिक्क्याला किंमत आहे. आणि तुमचं पुण्य फलीभूत झालंय याला ही शिक्का पडला. भाग्य उदयाचा ठसा. मग कुणी म्हणतील पुण्य फलीभूत होण्याचं आणि भाग्य उदयाला येण्याचा ठसा पडण्याचं कार्य कनेक्शन कसं आहे? तर थोडंसं मधलं नातं सांगतो. विढाल कसं आहे बघा. आता तुम्ही सध्या काय करायलात? ऐकायलात. मी कीर्तन करायला, भजन करायलेत. आपापल्या परीनं आपापल्या व्यवस्थेनुसार आपण ही काय करायलो? सेवा करायलो. तुम्ही श्रवणाची सेवा, आम्ही कीर्तनाची सेवा, भजनाची सेवा. शिवेची अंग वेगवेगळे अंग आहेत. मग ही सेवा शास्त्र म्हणतंय सेवा कर, असा आदेश देते शास्त्र. काय करते शास्त्र? काय म्हणतंय? कर सेवा. काय काय सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. मग एखादा माणूस म्हणतो कर कर, पण किती दिवस? हा, त्याला बी काही सीमा. तर असं आहे शास्त्र. भज सेवा कर असा जे आदेश देत आहे ती किती दिवस देत आहे? ती सेवा परिपक्व होत नाही तोपर्यंत. लक्षात येईल का? सेवा एकदा परिपक्व झाली की परिपक्व झालेल्या सेवेला प्रमाणपत्र बहाल होतंय. कोणतं? त्या भज नावाचा धातू व्याकरणामध्ये. कोणता धातू आहे? भज
भ आणि ज त्याचा अर्थ होतो सेवा करणे, भज सेवायाम. लक्षात आलं का? भज म्हणजे सेवा कर असा त्याचा अर्थ आहे. पण ज्या वेळेला ती सेवा परिपक्व होते त्यावेळेला त्या जकार नावाची जी बाराखडी आहे, कोणती? ज नावाची बाराखडी, त्याच्या जागेवर क नावाचा वर्ग आदेश होतो. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे, परिपक्व सेवा झाल्यानंतर काय? चजह कुघिन्यतो हो च वर्गस्य स्थाने कवर्ग आदेशो भवती घिती नीतीचे प्रत्यय परे. म्हणजे याचा अर्थ सेवा परिपक्व झाली की आता भज नाही, आता त्याच्या जागेवर आदेश होणार क. च 5 आहेत. च किती? च छ ज झ य. च नावाचे वर्ग किती? 5 आहेत. च छ ज झ य. क वर्ग किती? 5 आहेत. क ख ग घ ङ. मग शास्त्र सांगते यथासंख्य मनुदेश समानाम, क्रमवाईज. आता च नावाच्या बाराखडीत ज कितव्या नंबरला आहे? च छ आणि ज तिसऱ्या नंबरला. क नावाच्या बाराखडीतला तिसराचा आदेश होणार कोणता? क ख आणि ग. अगोदर होत कच्च्या अवस्थेत भज, आता ज गेला आणि जच्या जागेवर ग आदेश झाला. लक्षात येईल का नाही येईल? कधी? परिपक्व झाली सेवा. कशी झाली? आता परिपक्व झाली. जच्या जागी ग आदेश झाला. आता भज नाही, आता भग. आता भग. आन भगे भव भाग्य, भगों से जो पैदा हो निष्पन्न हो उसी का नाम भाग्य कहलाता है. भागाच्या आपल्या गावठी भाषेत भज्याचं पोरग भग आणि भागाच्या पोराचं नाव आहे भाग्य. म्हणजे एवढ्या दिवस जी पुण्यार्जन करून जी सेवा केली ती सेवा परिपक्व झाली तेव्हा भग झालाय आणि भगातून भाग्याची निर्मिती झाली. भाग्य उदयाचा ठसा. आता तुमचं भाग्य उदयाला आलंय असा शिक्कामोर्तब झालाय. आणि भाग्याचा खानदानी धंदा काय? काय? ती 2च जागा सांभाळू नये महाराज. एक देव अथवा देवमान्य संत यांच्या दरवाज्यातून दुसरीकडे जातच नाही. मग आपल्याकडे माणसं म्हातारपणी पोरग झाल्यावर म्हणतात काय भाग्यवान माणूस आहे. हा? होय. तर भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाही. भाग्य काय करते? त्याचा खानदानी धंदा एकच. जो व्यक्ती आलाय, कोण कोण दशरथ महादेव विषय आलाय का, त्याच्या हाताला धरायचं. दशरथ चल, डायरेक्ट निहून मालकाला भिडवायचं. मध्ये कोण आहेत? संत आहेत. हा, कारण ही भाग्य कुठं असते? भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत पाय. ती भाग्य काय करते? आल्या आल्या स्वागत करते. दशरथ महादेव विषयाचं स्वागत कोण करायला? आता ही दास ही भाग्य करत आणि हाताला धरून निहून साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त. मोक्ष रेख्याला भाग्य मिळाला, मोक्ष रेख्याला भाग्य मिळाला, मोक्ष रेख्याला भाग्य मिळाला, मोक्ष रेख्याला भाग्य मिळाला. हे साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त. भाग्य निहून साधूच्या ताब्यात देते. हरिभक्ताला साधूच्या ताब्यात, साधूचा अंकिला हरिभक्त. आणि मग साधू काय करतात? साधू त्याचं ऑपरेशन साधूच्या ताब्यात दिल्यावर काय करतात? ते काय ऑपरेशन करतात. कशाचं ऑपरेशन? डोळ्याचं ऑपरेशन. कशाचं ऑपरेशन? कानाचं नाही. तुम्ही जाताल चकली. माणूस म्हणतोय सर्वच आहे की तिथं सर्व नाही, फक्त डोळ्याचं ऑपरेशन. तिथं कशाचं ऑपरेशन आहे? डोळ्याचं ऑपरेशन आहे. डोळ्यावरला ही जी भौतिक चमडा आहे ना, चमड्याचा पडदा काढून टाकतात आणि ज्ञान नावाची लेस टाकतात तिथं. आणि मग त्यानं असं कुणकड बी बघितलं,
कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुकोबरे म्हणतात ज्या वेळेला त्याचं ऑपरेशन करून त्याला ज्ञानाची लेश टाकल्या जाते त्यावेळेला त्यानं कुणाकडे बी पाहू द्या त्याला कुत्र मांजर पशु पक्षी स्थावर जंगम माणसं दिसत नाहीत त्याला माणसं बी दाखविली अशी तरी त्याला माणसं दिसत नाहीत पुन्हा जन नोहे अवघा जनार्दन तो कुणाकडे बी पाहिला कुणाकडे बी पाहू द्या जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप जय जय दृष्टी दिसे ते हरी जय जय दृष्टी दिसे ते हरी आज जे दृष्टी दिसे ते हरी रूप या ध्यानाच्या पदाशी नाही त्यानं कुणाकडे बी पाहू द्या पशु पक्षी कुणाकडे बी पाहू द्या जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप कारण ती ज्ञानाची नजर आहे ती चांबड्यावर हाडावर मांसावर थांबत नाही महाराज ती नजर तीक्ष्ण नाही चांबड्याला हाडाला मांसाला छेद करते मध्ये गोष्टी आणि प्रत्येकाच्या आत चैतन्य नावाची जी वस्तू आहे ना त्याला जाऊन भिडता येते चांबड्यावर थांबत नाही ती नजर आपल्या नजरात चमड्याची असल्यामुळे चमड्यावर थांबतात ती नजर चांबड्यावर थांबत नाही कुणाची ज्ञानाची नजर थांबत नाही चमड्याला हाडाला मांसाला डायरेक्ट भेदून चैतन्याला जाऊन भिडते ज्ञानोबराय सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती तत्वज्ञ संत सतत स्वीकारिती कुणाकडे बी पाहिलं तर त्यांना देवच दिसतो कोंदाटले पुढे आणि समस्या कोणती होती जीवाची समस्या एकच होती की जीव हा देवापासून विन्मुख झाला जीवाची समस्या कोणती आहे जीव हा देवापासून विन्मुख झाला पण झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आणि म्हणून शब्द वापरले आजी फिटले माझे बहुता जन्मीचे सावळे आज फिटले माझे कोडे बहुत जन्मीचे सापडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे आज फिटले माझे कोडे बहुता जन्मीचे सावळे आज फिटले माझे कोडे जन्मीचे सावळे आज फिटले माझे कोडे बहुत जन्मीचे एकदा चारी बाजूला पाहण्यात
देवच दिसत असेल तर आता समस्या राहिली का? समस्या कोणती होती? जीव हा देवापासून विन्मुख झाला, त्याला भलतच दिसायचं, माणसं पशु पक्षी, पण प्रत्येकाच्या आत असलेल्या परमात्म्याचं दर्शन होत नव्हतं. संतांनी ती नजर दिली महाराज. हो, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. त्यामुळं आजी फिटली माझी कोडी, बहुता जन्माची साखडी, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी. जिकडं पाहिजे तिकडं. आणि ही मेहरबानी कुणाची? आणि गाणे संतांचिया दिव्य झाली माझी काया. आणि गाणे संतांचिया दिव्य झाली माझी काया. सारी ताकद संतांच्या भेटीची. संतांनी अहो देवाची ही जी नजर कुणामुळे? सुरुवातीला नामदोरायला गेल्या गेल्या पिंड वेगळी आणि जोड्या सहित ठेवलेले पाय वेगळे दिसत होते. काय? हिशोबा खेचराकड नामदोराय गेल्या गेल्या काय दिसत होतं? ही पिंड वेगळी आणि ही जोड्यासहित ठेवलेली पाय वेगळे. असं ढोबळ नजर म्हणतात त्याला आपल्या भाषेत. अशी नजर होत. गेल्या गेल्यात म्हणला ओ बाबा. अहो ती जोड्यासहित पिंडीवर पाय म्हातारं मुरलेलं होतं. म्हणला ऑपरेशनला डोळे आले. डोळे ऑपरेशनला आलीत कारण बघावं लागतं ना. ऑपरेशनला पिकले येत नाही. मोती बिंदू काट बिंदू पिकावं लागतं. पिकलंय पोरग ही डोळ्यानं पिकले. ह्याचं ऑपरेशन करायला हरकत. अरे बाबा बघ आता वय झालं. तेवढे पिंडीवरले पाय उचलून खाली ठेव. पिंडीवरले पाय उचलून खाली ठेव म्हणलो. नामदेवला राग आला. काय म्हणावं देवाला? असल्या डांगराची जोड्यासहित पाय धरायचे. मधल्यामध्ये दाटवा असतो ना माणसाला. आपण आपल्याला असं नाही ना चालत. इथं उतरून ठेवावं लागतंय ती सारी. नामदोरा मजबुरीनं धरले जोड्यासहित पायटन झटक्यानं खाली टेकाय गेले की पिंड तयार झाले. नामदोरा म्हणले इथं दुसरीकडं पिंड, तिसरीकडं पिंड आणि मग बोंड चिरली. नामदोरा म्हणले म्हातारं पुन्हा म्हणायले राजा असं का करायला? आज कुठं तरी खाली ठेव की. जिरली नामदोरायची. नामदोरायने साष्टांग दंडवत घातला. म्हातारा स्वपा स्वपाय वय म्हातारा. कसल्या तानाहानीत होता म्हातारा स्वपाय. म्हातारा स्वपा नाही महाराज. साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर ओळखीला. आता मात्र डोळे ऑपरेशनला. काय महाराज पावर असती ती. हिशोबा खेचरानं अनुग्रह केल्यावर वापस येताना देव म्हणले ऑपरेशन सक्सेसफुल आहे. काय एप्रिल फुल आहे बघावं लागल. हां गंगेच्या स्नानाला गोदावरीला इथं स्नान करता करताच रोट्या घेतल्यानं पळायला लागली कुत्र्याच्या रूपात. की नामदेव म्हणले ए देवा हाडहाड नाही काही नाही. ए देवा
अरे त्याला तूप लावलेलं नाही. देवानं ती कुत्र्याची खोळ टाकून दिली ना जवळ देऊन म्हणले नामा देव म्हणे देव म्हणे नाम्या कैसी ओळखली खेचरा पायी कळू आली. ही संतांची ताकद, संतांच्या मुळं कळू आलंय. हा सारा नजरेचा प्रकार कुणामुळे? संतांच्यामुळे. आजी फिटली माझी कुडी. मग संतांची एवढी मेहरबानी, तर त्या संतांच्या बाबतीत शिष्टाचार आहे. शिष्टाचार असा आहे, प्रथम भेटी आलिंग मग चरण वंदावे. आलिंगनाची ताकद. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. तुकोबा सांगतात आलिंगने सुखवाटी प्रेमचिदानंदी घोटे, हरुषे ब्रह्मांड उतटी समूळ उठे मी पण. माणसामधला मी पण राहत आलिंगन घडे. हो आलिंगन घडी मोक्ष सायु अनमोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा आणि झाली बोलायाची सीमा. बस आता पुढं काही बोलायचं नाही गुरुजी. हा झाली बोलायाची सीमा. तू कामने धन्य झालो सुखे संतासी तुका परब्रह्म सावळे पर
परब्रह्म सबने म्हणे धन्य झालो सुखे संतासिया धालो लोटांगणी आलो वैष्णव भार देखो आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावणे. खरोखर ज्ञानोबा असेल तुकाराम महाराज असेल दोन्हीच्या दोन्ही सुपुत्र धन्यवादाला पात्र आहेत महाराज. आयोजन करत्यात प्रामुख्यानं श्रीयुत अनिल महादेव विषे या बंधूंनी आणि विशेष मातोश्री विमलबाईची आज्ञा मानून ज्ञानोबा आणि तुकाराम दोन्ही सुपुत्रांनी तितक्या आदरानं 28 वर्ष लगातार पुण्यस्मरण टिकवले. पुन्हा पुन्हा धन्यवादाला पात्र आहेत खरोखरच. आणि त्यांची सुकन्या वर्षा संतोषमुळे तिलाही धन्यवाद. असेल अशी ही वेडी वाकडी पुष्पांजली वैकुंठवासी दशरथराव महादेवराव भिशे यांचं स्मरण करतो. भगवान बिनशर्त त्यांना आपल्या स्वरूपात विलीन करेल अशी प्रभूकडे प्रार्थना. असेल अशी सेवा भगवान ज्ञानोबा रायाच्या चरणी समर्पित वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय.